अरे प्रगत, सगळ्यांना ना कोकणात आपापल्या पद्धतीने स्वतःचं असं सुंदर घर बांधायचं असतं, पण घर बांधताना सेकंड होम कुठे बांधलं पाहिजे नक्की? ओके, सो बघा, आता जर तुम्हाला कोकणामध्ये घर बांधायचं असेल ना, तर तुम्हाला ना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये जागा विकत घेताना कुठेतरी ना निर्जन ठिकाणी जागा घेऊ नका, कारण मग तुम्ही तिकडे एकटेच पडणार. मग अशा वेळी काय की तुम्ही कम्युनिटी लिव्हिंगमध्ये जर जागा घेतलात तर आजूबाजूला तुमच्या मस्तपैकी घरं असणार आहेत. तुम्हाला एक बेसिक फॅसिलिटी तिकडे मिळून जाते. म्हणजे तुम्हाला वॉचमॅन मिळून जातो, पाण्याची सोय होते, उद्या समजा लाईट गेली तर लाईटची पण सोय होऊन जाते. सो कम्युनिटी लिव्हिंगचा हा फायदा आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही सेकंड होमसाठी जागा घेताय तर नेहमी ना ती बाजारपेठेच्या जवळ घ्या. म्हणजे जर तुम्ही मुंबईवरून जाताय तर त्यानंतर मग तुम्ही ते गेलात तर तुम्हाला शॉपिंग करायला कसं 2-3 किलोमीटरवरती एखादी जागा असेल तर तिथे आपलं सगळं सामान खरेदी केलात, घरी आलात आणि तिथे तुम्ही मस्तपैकी राहू शकतात. आणि त्याच्याशिवाय ती जागा ना थोडी बजेटमध्ये पण असली पाहिजे. 10 लाख रुपये गुंठा, 12 लाख रुपये गुंठा काही अर्थ नाही. एक 2-3 लाख रुपये गुंठा छोटी जमीन घ्या. 10 गुंठे घ्यायला जाऊ नका. बघा, 10 गुंठे जागा घेतलात ना तर प्रेरणा 10 गुंठे जागा मेंटेन करणं किती डिफिकल्ट होतं. ओके, सो तुम्ही ना एक 2.5-3 गुंठे जागा घ्या, जास्तीत जास्त 5 गुंठे. आणि एवढी जागा घेतलात ना की दॅट इज मोर दॅन इनफ. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं घर बांधा. आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं की घर बांधताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जागा चांगली पाहिजे, वेल कनेक्टेड पाहिजे, रोड टच पाहिजे, पाणी पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, कोकणामध्ये जागा घेत आहे तर समुद्र पण जवळ पाहिजे. आणि त्याच्याशिवाय मुंबईपासून चांगली कनेक्टिव्हिटी पण पाहिजे, ट्रेनची म्हणा, बसची म्हणा, एअरपोर्टची म्हणा. तर या सगळ्या अनुषंगाने तुम्ही जागा नक्की घ्या. पण अरे प्रगत, अशी काही जागा अवेलेबल आहे का सध्या? येस येस येस, जागा अवेलेबल आहे. आणि ती सुद्धा आपल्या मालवणमध्येच. मालवणमध्ये तुम्हाला माहिती आहे आचरा हे एक मस्त टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. छान सुंदर असा बीच आहे, लाईट हाऊस आहे, मँग्रोव्हची सफारी आहे. तर एकदम टुरिस्ट डेस्टिनेशन. आणि या आचरा तिट्यापासून ना हार्डली 3 किलोमीटरच्या अंतरावरती ना आपल्या मल्टिपल साईट्स आहेत. याच्यामध्ये तुला प्रेरणा 2.5 गुंठ्यापासून 3 गुंठे ते 5 गुंठ्यापर्यंत जागा अवेलेबल आहे. आणि प्राइस पण रिझनेबल आहे. 2.5 लाख रुपये गुंठ्यापासून प्राइस स्टार्ट होते. सो बघा, एवढ्या रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला इथे आचरा तिट्याला जागा मिळते. मस्तपैकी घर बांधा, कधी पाहिजे बीचवरती जा. बाजारपेठ पण 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मस्त सगळं वेल कनेक्टेड आहे. मुंबई गोवा हायवे टच अशी जागा आहे. जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.